जयप्रकाश इप्पलपल्ली यांच्या धर्मपत्नी स्वर्गीय पुष्पावती इप्पलपल्ली यांनी नेत्रदान करून समाजासमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे। मृत्यूनंतरही आपल्या डोळ्यातून प्रकाश देत राहावे हा त्यांनी केलेला निर्णय आज अनेक गरजूंसाठी जीवनदायी ठरला आहे। डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर यांच्या वतीने जयप्रकाश इप्पलपल्ली यांचा सत्कार करून त्यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले। या प्रसंगी महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनाने त्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले। स्वर्गवासी पुष्पावती इप्पलपल्ली आता आपल्या सोबत नसल्या तरी त्यांच्या डोळ्यांमुळे 2 गरजू रुग्णांच्या आयुष्यात नवा प्रकाश पसरला आहे। जग सोडून गेल्यानंतर ही डोळे बोलतात, मृत्यूनंतरही इतरांना जग दाखवता येते याचे हे सर्वोत्तम उदाहरण ठरले आहे। या उदात्त कार्यामध्ये इप्पलपल्ली कुटुंबियांचा सहकार्याचा सहभाग लक्षणीय आहे। त्यांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी, धाडस आणि संवेदनशीलता यांचे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय प्रशासनाकडून विशेष कौतुक करण्यात आले। यावेळी महाविद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले की इप्पलपल्ली कुटुंबियांनी घेतलेला हा निर्णय इतरांसाठी प्रेरणादायी ठरावा। नेत्रदानाच्या या उदात्त कार्यामुळे अनेकांच्या जीवनात नवा उजेड पसरला आहे। समाजाने अशा कार्यातून प्रेरणा घ्यावी। नेत्रदान ही प्रत्येकाने स्वीकारण्याजोगी सामाजिक जबाबदारी आहे। आजच्या काळात मृत्यूनंतरही आपण इतरांच्या डोळ्यातून जगू शकतो हा संदेश इप्पलपल्ली कुटुंबियांनी समाजाला दिला आहे। त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।